नमस्कार, मी विजय साळवे आणि झिरो ओव्हरच्या आजच्या भागात आपलं स्वागत। मंडळी, राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत। नेत्यांचे पक्षप्रवेश, योजना, यात्रांचे जत्थेही दिसू लागलेत। 4 राजकीय पक्षांचे 6 पक्ष झालेत। त्यातल्या 3 पक्षांच्या मिळून सध्या 2 आघाड्या आहेत आणि तिसऱ्या आघाडीची चाचपणीही सुरू झाली आहे। या सर्व घडामोडींमध्ये राज्यात आणखी एक मुद्दा चर्चेला जातोय, तो म्हणजे निवडणूक नेमकी कुणाच्या चेहऱ्यावर लढायची। मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा कोणाचा असेल? जसा हा तिढा मंडळी महायुतीमध्ये आहे ना, तसाच तो महाविकास आघाडीमध्येही आहे। मुंबईत 16 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा आत्ता जाहीर करावा अशी भूमिका मांडली होती आणि त्यामुळे पुन्हा उद्धव ठाकरेच असा होरा ठाकरे गटाकडून लावण्यात येऊ लागला। पण लोकसभेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला हा आग्रह काही पचनी पडणं आता तरी कठीण वाटतंय, कारण आता कुठे त्यांना अच्छे दिन आलेत आणि त्यात एवढे दिवस मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्याबाबत सावध भूमिका घेणाऱ्या शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली। पण त्यांनी घेतलेली भूमिका म्हणजे उद्धव ठाकरेंना विरोध आहे का, अशी ही एक चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। आपण पहिल्यांदा पाहूयात शरद पवारांनी नेमकं काय म्हटलंय। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या निवडणुकीला सामोरं जातात अजिबात आलेले नाही। त्याचा आत्ता विचार करायचं काही कारण नाही। अनेक वेळा असं घडलं की नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर, संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो। आज कशाचा काही फटका नाही, अजून बहुमत आहे, बहुमत मिळेल असं वातावरण आहे, त्याच्यामध्ये शंका नाही। पण त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही आहे। मंडळी, 2019 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी अगदी सहज पाठिंबा दिला होता, पण आता मात्र ते कठीण दिसतंय। लोकसभेतल्या कामगिरीमुळे काँग्रेसच्या पंखात नवं बळ आलंय, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची कामगिरी ही सरस ठरली आणि त्यामुळेच पक्षाचं नाव, चिन्ह आणि आमदारही गमावलेल्या ठाकरेंसमोर आगामी विधानसभा निवडणूक ही अस्तित्वाची लढाई ठरली आहे आणि तेच आता शिवसेनेतल्या ठाकरे गटासाठी कदाचित अवघड जात आहे। शक्य त्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचं नाव पुढे आणण्याचा प्रयत्नही सुरू आहे, पण त्याला महाविकास आघाडीत अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये। त्यात शरद पवारांनीही मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा संख्याबळावर होईल, लोकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर एक स्थिर पर्याय राज्यासाठी दिला जाईल अशी भूमिका घेतली आणि यावरच होता आमचा आजचा प्रश्न। आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा प्रश्न काय होता पाहूया मंडळी। महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकीपूर्व मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिल्यास फायदा होणार की नुकसान? महाविकास आघाडीकडून प्रचाराचे प्रमुख हे उद्धव ठाकरे असणार आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभेचा प्रचार होणार। पण पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार का, हे उत्तर तर गुलदस्त्यात आहे आणि ते निवडणुकीनंतर ठरणार। काँग्रेसनं तर सुरुवातीपासूनच महाविकास आघाडी हा आमचा चेहरा असल्याची भूमिका घेतली आहे। स्वतः नाना पटोलेंनी देखील वर्षभरापासून आपण मुख्यमंत्री व्हावं ही कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ती पूर्ण हो असं वारंवार म्हटलंय। आजही पुण्यात जेव्हा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेस भवनात पोहोचले तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांना चक्क खांद्यावर उचलून घेत भावी मुख्यमंत्री म्हणून घोषणा दिल्या। दरम्यान नाना पटोलेंनी शरद पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या भूमिकेवर काय प्रतिक्रिया दिली ती तर आपण पाहणारच आहोत। शिवाय ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी कोणती भूमिका घेतली आपण तीही पाहूया। महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहोत आणि महाविकास आघाडीला जेव्हा आमचं संख्याबळ आल्यानंतरच तिथं मुख्यमंत्र्याचा चेहरा फायनल होईल। त्या दिवशी एमबीएची जेव्हा मीटिंग झाली मुंबईला, तिथंच कार्यकर्त्याच्या समोरच झालं की आता आम्ही सगळेजण महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाऊ। बघा, याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री कोण असावा, कोणाचा असावा, याच्या बाबतीतला निर्णय आमच्याकडे फक्त पक्षप्रमुख उद्धव साहेबच घेतात। आम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत। आमच्या पक्षाच्या नेत्यांची भूमिका जी असते ती आम्हाला 100% मान्य असते। राजकारणाच्या पटावर महाविकास आघाडीकडून नवनव्या रणनीती आखल्या जात असताना
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले। पूरग्रस्त मराठवाडा दौऱ्यात त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला। रडणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी धीर दिला। गेल्या 2 दिवसांपासून मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठीच आदित्य ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे दोघंही उपस्थित होते आणि यावेळी नुकसानाची पाहणी करताना आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला। पंचनामे होतात, प्रशासन काम करतं, पण सरकार मदत देत नाही। सरकार फक्त निवडणूक पाहूनच काम करतं असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। यावेळी जेव्हा आदित्य ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून असलेल्या राजकारणाबाबत विचारणा झाली तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया। मुख्य गोष्ट हीच आहे, कोणी मुख्यमंत्री पदासाठी लढत नाहीये। आम्हाला सरकार ह्यासाठी बनवायचंय कारण जे महाराष्ट्र द्वेषी भाजपा आहे त्यांना हद्दपार तुमच्या पक्षाची मागणी होती की मुख्यमंत्री ती पदाचा चर्चा आम्ही जाहीर करत राहू। करावा। बघा, तुम्हाला अजून एक सांगतो, सीट शेअरिंगच्या वेळी खेचताणी होणार, त्याच्यात असं कोणी वाटून घेऊ नका की काहीतरी तुटतंय, कारण खेचताणी ही झालीच पाहिजे। नाही झाली तर कोणाची ताकद नाहीये। प्रत्येक सीट ही प्रत्येकाने मागितलीच पाहिजे, मगच आम्ही 288 सीटवर सगळ्यांना मदत करू शकतो। आणि मंडळी, मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका असल्यामुळे भाजपला तोंडसुख घेण्याची आयती संधी मिळाली आहे। म्हणजे उद्धव ठाकरेची लायकी दाखवून दिलेली आहे अप्रत्यक्षपणे। उद्धव ठाकरे जे दिल्लीला गेले म्हणजे नुसतं मुजरा करायचा राहिलेला, बाकी सगळे कार्यक्रम करून आलेले होते जे मुख्यमंत्री पदासाठी। आता पण ज्या आरती पवार साहेबांचे सारखे ज्येष्ठ महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने अगर अशी भूमिका घेतली तर उद्धव ठाकरेचं दुकान मुख्यमंत्री संदर्भात कायमस्वरूपी बंद झालेलं आहे। मंडळी, महाविकास आघाडीमध्ये जरी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत एकवाक्यता नसली तरी निवडणुकीसाठी आपला पक्ष बळकट करण्याची, नेत्यांची मोड बांधण्याची तयारी जोरात सुरू आहे आणि यामध्ये शरद पवारांनी चांगलीच आघाडी घेतली आहे। कालच कागलमध्ये भाजपचे नेते समरजित घाटगेंचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात त्यांनी प्रवेश करून घेतला। इंदापूरमध्येही उमेदवारीवरून धुसफूस सुरू असल्यानं भाजप नेते हर्षवर्धन पाटीलही शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत आणि अशातच आता शरद पवार आणि अजित पवारांचा गट असलेल्या चिंचवडमध्ये गळ टाकण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे। तेही अजितदादांचे खंदे समर्थक असलेल्या नाना काटेंसाठी आणि त्यांची जयंत पाटलांशी चर्चा झाल्याचीही सूत्रांची माहिती आहे। झालंय असं की मंडळी, चिंचवड विधानसभेत अश्विनी जगताप या विद्यमान आमदार असल्यानं ही जागा भाजपला सुटणार हे जवळपास निश्चित झालंय आणि त्यामुळे राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या नाना काटेंनी आता माघार नाही ही भूमिका स्पष्ट केली आहे। तसंच त्यांनी चिन्हावरच लढणार हेही जाहीर केलंय। महाविकास आघाडीत चिंचवडची जागा ही शरद पवारांच्या पक्षाला जाण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळं चिंचवडची जागा भाजपनं न सोडल्यास नाना काटेही तुतारी फुंकण्याची शक्यता वर्तवण्यात येते। ज्या दिवसापासून चिंचवड विधानसभा किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वेध चालू झाले त्या दिवसापासून मी दादांच्या संपर्कात आहे। त्या दिवशी मी सांगितले की येणारी विधानसभा दादा मी लढणार आहे। त्याच दिवशी दादांनी सांगितलं की तू तुझ्या पद्धतीनं लोकांच्या संपर्कात जा, गाठीभेटी घे, जरी जागा सुटली नाही तरी मी उभं राहणार 100%। त्यामध्ये काय वाद नाही। ज्या पक्षाकडे सध्या उमेदवार नसतील ते चाचपणी करीत असणार। माझ्यापर्यंत तसं काय आलेलं नाही, परंतु येणाऱ्या काळात मी नक्कीच हे इलेक्शन लढवील आणि ते देखील चिन्हावर लढवेल। मंडळी, 0 ओव्हरमध्ये आता वेळ झाली आम्ही विचारलेल्या आजच्या प्रश्नाची आणि त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी। त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरवर। आजचा प्रश्न होता, महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकीपूर्व मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिल्यास फायदा होणार की नुकसान? आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया आपण पाहतोय। शिवसेनेनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकीआधी स्वतःकडे घेण्याची घाई करू नये। काँग्रेस मवियातला मोठा पक्ष बनल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्री पदावर दावा असेल आणि तो राऊतांना मान्य होणार नाही असं म्हणतायत मनोहर। महाविकास आघाडीला बहुमत घेण्यासाठी उद्धव ठाकरे हाच एकमेव सक्षम चेहरा आहे। महाराष्ट्रातील जनता त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत भक्कमपणे उभी असं म्हणतायत प्रिया पाटील। महाराष्ट्राला स्थिर सरकार स्थापन करायचंय असं म्हणताना यांनीच दोन्ही निवडणुकीत अस्थिर सरकार होण्याची
व्यवस्था निर्माण केली होती, असं म्हटलंय लहू जाधव यांनी. महाविकास आघाडीचे अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. या आघाडीच्या 25 ते 30 बैठका झाल्याशिवाय मुख्यमंत्री पदासाठी एकमत होणार नाही, असं म्हणतायत अनिल साळुंखे. फायदा होईल, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असावेत. गद्दारांच्या नाकावर टिचून स्वाभिमानाच्या लढाईचा विजय होतो, असं म्हणतायत भास्कर पवार. मवियाचा डबल फायदा होईल, असं म्हणतायत प्रसाद मिस्त्री. मंडळी, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, कुणाच्या नावावर होणार शिक्कामोर्तब, काय असेल रणनीती, महायुतीमधला जागा वाटपाचा तिढा सुटला का, या आणि अशा अनेक विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी आज आपल्यासोबत झिरो अवरमध्ये आहेत ते भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे. केशव उपाध्ये आणि अतुल लोंढे या दोघांचंही झिरो अवरमध्ये स्वागत. अतुलजी, मला पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आणि तो प्रश्न म्हणजे, आत्तापर्यंत काँग्रेसच असं म्हणत होती की निवडणुकीआधी मवियाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा जाहीर होऊ नये, निवडणुकीनंतर आपण संख्याबळावर निर्णय घेऊ. पण आज तोच तुमचा मुद्दा हा शरद पवारांनी बोलून दाखवलाय. तुम्ही दोघंही एकाच पेजवर आलायत, याचा अर्थ उद्धव ठाकरेंच्या नावाला तुमचा विरोध आहे का? हे बघा, आम्ही 25 वर्षापासून याच पेजवर आहोत. आमची आघाडी आपल्याला माहिती आहे 25 वर्षापासूनची आहे आणि कुठल्याही निवडणुकीमध्ये आम्ही मुख्यमंत्री पदाचा पर्टिक्युलर एखादा चेहरा ठेवून निवडणूक लढलेलो नाही. काँग्रेसची ती पद्धत नाही, सिस्टमही नाही. आता शिवसेनेला असं वाटत होतं, त्यांनी आपला विचार बोलून दाखवला आणि ओपनली चर्चा झाली. समोर कार्यकर्ते होते, मंचावर सर्व नेते होते, त्यांच्या समोरासमोर चर्चा झाली आणि शेवटी असं ठरलं की आपण सामूहिक नेतृत्वाचा म्हणजे महाविकास आघाडी हाच चेहरा हे करून आपण लढू, मुद्द्यांवर लढू आणि मुख्यमंत्री पदाचा जिथपर्यंत प्रश्न आहे तो नंतर ठरवता येईल की कोण मुख्यमंत्री होईल. जसं 2019 मध्ये सुद्धा सगळे एकत्र आल्यावर परिस्थितीनुरूप सगळ्यांना असं वाटलं की उद्धवजींनी आता ह्या सरकारचं नेतृत्व सांभाळलं पाहिजे. त्यावेळेस मग उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद दिलेलं होतं. तर येणाऱ्या काळामध्ये काय परिस्थिती असेल निवडणुकीनंतर, कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे हे बघून मुख्यमंत्री कोण असेल ते ठरवण्यात येईल. पण निवडणुका मात्र महाविकास आघाडी. अतुलजी, कदाचित 2019ला निवडणुकी आधीची परिस्थिती वेगळी होती, 2024ला ती परिस्थिती वेगळी असणार आहे. केशवजी, अतुलजी म्हणतायत ते तुम्हाला पटतंय का? खरं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा हा खरं महाविकास आघाडीतला त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी काय करावं. पण महाराष्ट्राच्या जनतेसमोर हे येतंय की महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी आपापल्या तिन्ही पक्षाचे उमेदवार पाडण्याचा निर्णय घेतलाय. कारण उद्धव ठाकरेंचं भाषण काय होतं की अशा प्रकारे ज्याचा सर्वात जास्त त्याचा मुख्यमंत्री असं धोरण ठरवू नका, आधीच मुख्यमंत्री आहे तो जाहीर करा आणि तो मुख्यमंत्री जाहीर केल्यानंतर त्या पद्धतीने प्रचार लागू. त्या उद्धव ठाकरे स्वतः हे बोलल्यानंतर त्यांचे प्रवक्ते, मग ते अंबादास दानवे असतील, संजय राऊत असतील, यांनी स्वतः आग्रह धरला होता की या पद्धतीने आपण जाहीर केला पाहिजे उमेदवार. पण प्रत्यक्षामध्ये काँग्रेस असेल अथवा शरद पवार गट असेल, या दोन्ही पक्षांनी याबाबत एका अर्थाने उद्धव ठाकरेंच्या मागणीला वाटण्याच्या अक्षता दाखवल्या. खरं म्हणजे उद्धव ठाकरेंची अवस्था या सगळ्या महाविकास आघाडीमध्ये अत्यंत वाईट झालेली दिसते स्पष्टपणे. उद्धव ठाकरे दिलेले 3 दिवस जाऊन बसले ते मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर होण्यासाठी. तिथं सोनिया गांधींची भेट होणार असं झाली तर त्याचा एकही फोटो आम्हाला पाहण्यात आला नाही, जनतेला तिने केला नाही, तर अदरवाईज दाखवला असता. त्यामुळे ती झाली की नाही तेही माहिती नाही. तिसरं त्यातलं सगळ्यात महत्वाचं, कधी काळी भारतीय जनता पार्टी सोबत युतीत असताना त्यावेळेचा शिवसेना 2019 साली 1,400 जागा लढल्या होत्या. आता 100 तरी जागा या पक्षाला मिळतील की नाही उद्धव ठाकरेंना, इथून सुरुवात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जे जे सांगायचा प्रयत्न केला ते महाविकास आघाडीतल्या दोन्ही पक्षांनी गोंधळून टाकलं. दस्तूर खुद्द शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये हा रेफरन्स म्हणजे कसं उद्धव ठाकरे नेतृत्व हे कसं लोकांशी कनेक्टेड नव्हतं अशा प्रकारची नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनाही ते नको आहेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. त्यामुळे एका अर्थाने महाविकास आघाडीचं घोंगडं एका अर्थाने जनते सेवेसाठी नाहीच आहे. मुळात ते आले ते मुख्यमंत्री पदासाठी काहीतरी धडपड करायची म्हणून हे तिघे एकत्र आलेत, पण जनतेसाठी ते नाहीत. हे पुन्हा एकदा आजच्या घटनेत स्पष्ट झालं.
अतुलजी, हे सगळं तुम्ही ऐकताय, पण दुसरी एक आजची महत्त्वाची घटना अशी आहे, ज्या वेळेला उद्धव ठाकरेंचा आग्रह होता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आधी जाहीर व्हावा, पण आज काँग्रेस भवनात अशी परिस्थिती होती की तिथल्या कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंना उचलून घेतलं, घोषणाबाजी केली आणि ती घोषणा तर अशी होती की मुख्यमंत्री कैसा हो तो नाना पटोले जैसा हो. मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडीत नाना पटोले आणि उद्धव ठाकरे अशी शर्यत आत्तापासूनच सुरू झाली आहे. असं आहे की पहिले तर केशवचं मी आभार मानतो की त्यांनी हे मान्य केलं की महाविकास आघाडीतलाच कोणीतरी मुख्यमंत्री होईल, कारण की त्याच्यावर चर्चा सुरू आहे. मी त्याच्यात जाणार नाही की महायुतीमध्ये बीजेपी किती लढणार आहे, अजितदादा किती लढणार आहेत, शिंदे किती लढणार आहेत, किंवा इकडे देवेंद्र फडणवीस वेगळं ठरवतील, तिकडे अमित शहाकडे जाऊन वेगळी परमिशन जी आहे ती एकनाथराव शिंदे घेऊन येतील, आणि अजितदादांचं काय होईल माहित नाही, कारण की RSS चे जे म्हणणं आहे किंवा बीजेपीचं जे म्हणणं आहे ते सरळ सरळ अजितदादांच्या विरोधातलं आहे. रोज काही ना काही म्हणजे उलट्या ओकाऱ्या इथपर्यंत महायुती येऊन पोहोचलेली आहे, आणि त्या उलटीमध्ये अजितदादा पवार बसणार आहेत की नाही बसणार आहेत हाही प्रश्न जो आहे, ही गोष्ट जी आहे ही सगळा महाराष्ट्रातली जनता बघत आहे. आता राहता राहिला प्रश्न की नाना पटोले साहेबांना, आता ते प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. मलाही असं वाटतं की आमच्या इथे पहा किती रेंज आहे. आमच्या इथे नाना पटोले साहेब आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, युथमध्ये आमच्याकडे मोठी लाईन आहे. तर क्षमता असणारे अनेक नेते महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये आहेत. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की पहिले बीजेपीला घालवणं, कारण महाराष्ट्राचं ज्या पद्धतीनं दोहन झालं, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची इंडस्ट्रीयल अधोगती झाली, आर्थिक अधोगती झाली, ह्या सगळ्या मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. प्रत्येक जण रस्त्यावर आणून ठेवला यांनी. महिला रस्त्यावर आहेत, विद्यार्थी रस्त्यावर आहेत, तरुण रस्त्यावर आहेत. ते एक साधी MPSCची परीक्षा घेता येत नाही, परीक्षा घेतल्या तर किती पेपर फुटी होतात, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता तर ग्रामपंचायतचे सगळे कर्मचारी रस्त्यावर आहेत, आंदोलन करून राहिलेले आहेत, कारण त्यांना पगार नाही, 3 महिन्यापासून त्यांचे ॲरियर्स दिलेले नाही आहे. या सगळ्या गोष्टी चीफ सेक्रेटरीवर, सुजाता सोनिकांवर प्रेशर आहे की त्यांनी राजीनामा द्यावा, कारण त्या यांचं ऐकत नाही आहे. काही इकॉनॉमिक निर्णयांमध्ये काही तफावत येत आहेत, अशा बातम्या आम्ही ऐकतो आहे. राधा ज्या होत्या त्यांना मंत्रालयातून GAD मध्ये फेकण्यात आलं, 2च महिन्यात त्यांची ट्रान्सफर करण्यात आली. अशा अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या जनता बघत आहे, आणि हे मुद्दे महत्वाचे आहेत. मुद्दे महत्वाचे आहेत, पण आजचा मुद्दा हा सगळ्यात महत्वाचा आहे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरनं शर्यत सुरू झालेली आहे. केशवजी, इथे तर शर्यत दिसते, पण महायुती असेल किंवा भाजप असेल यांच्याकडून अजून मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यात आलेला नाहीये. त्याबाबत तुम्ही काय सांगाल? 2 गोष्टी या सगळ्या विषयामध्ये असे मी स्पष्ट करतो. थोडंसं फक्त 10-20 सेकंद फक्त माननीय अतुल लोंढे आमचे मित्र ते बोलले तर सांगतो. मी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार असं म्हटलं नाही. जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जी चर्चा झाली त्याच्याबद्दलचं मत व्यक्त केलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिवा स्वप्न पडतात ही वस्तुस्थिती आहे. तिने त्या दिवा स्वप्नात जरूर राहावं, त्याबद्दल आमचा काही आक्षेप नाही, जरूर पाहावं. एक दुसरं त्यातलं असं आहे, खरंच मुद्दे चर्चा करायची असेल तर अगदी प्रत्येक मुद्द्याची करता येईल. किती वेळा पेपरफुटी महाविकास आघाडी सरकार कळली होती, 100 कोटीच्या खंडण्याचे कसे, ती चर्चा आता मला करायची तर ती चर्चा जरूर करू. तिसरा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा महायुतीपुरतं बोलायचं तर महायुतीबद्दलचं धोरण स्पष्ट आणि स्वच्छ आहे की या ठिकाणी स्वतः देवेंद्रजींनी सांगितलंय, बाकी नेतृत्वाने केंद्र सांगितलंय की एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही या विधानसभेला सामोरे जातो आहोत. भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष असेल, याबद्दल काही दुमत कुणाचं असण्याचं कारण नाही. त्यामुळे पुढचं ज्या पद्धतीच्या योजना आता येत आहेत, ज्या पद्धतीचा त्या योजना प्रतिसाद जनतेचा मिळतोय, त्यामुळे लोकसभेला ज्या चुका झाल्या त्या टाळून आम्ही आता पुढे जातोय, आणि पुढचं येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती ही मोठ्या संख्येने विजयी होईल याबद्दल ना जनतेच्या मनात आहे ना महायुती नेत्यांच्या मनात आहे. एक मात्र नक्की, अतुल लोंढेंची महाविकास आघाडी मात्र नक्की रस्त्यावर पुढच्या 2-3 महिन्यांनी येणार आहे, हे मात्र आज नक्की मी सांगतो. अतुल लोंढे, तुमच्यासाठी एक आणखी एक आजचा जर प्रसंग सांगायचा झाला तर आजच महायुतीतला एक घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जाहिरात आहे, लाडकी बहीण योजनेची जाहिरात आहे, आणि त्याच्यामधनं मुख्यमंत्री हा शब्द हटवण्यात आलाय, आणि ते श्रेय घेण्याचा पूर्ण प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं केलाय. तर तिथे पण तुम्हाला कळत नकळत मुख्यमंत्री पदाची शर्यत सुरू झाली असं वाटतं, जरी तिकडनं सांगण्यात येत असलं मुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात येईल. नाही, तो प्रश्नच उपस्थित होणार नाही, त्यामुळे त्याच्यावर चर्चा नकोच. पण तुम्ही जर पाहिलं की आमचे मित्र केशवजी जे आहे ते त्यांच्या मनातलं बोलून गेले. त्यांनी त्यांच्या मन की बात महाराष्ट्राला सांगितले की महायुती लोकांच्या मनात नाही आहे किंवा त्यांचा मुख्यमंत्री होईल असं काही मनात नाही आहे. तुम्ही रिवाइंड करून बघा, ते मनातलं येऊन गेलं बाहेर.
आता राहिला लाडकी बहीण कुणाची हा प्रश्न तर महाराष्ट्रात उपस्थित झाला, कारण अजितदादा त्याच्यावर क्लेम करतात आहे. पण सातत्यानं 100 कोटीचा जो अपप्रचार सत्ताधारी पक्ष करतो आहे, कोर्टामध्ये का तुम्ही सिद्ध नाही करू शकले? कोर्टामध्ये का चांदीवाल कमिशन पुढे परमवीरजीत सिंगनी सांगितलं की मी आरोप केले हे पत्रच आहे, माझ्याकडे कुठलाही एव्हिडन्स नाही. ईडीनी 11 महिने त्यांना जेलमध्ये ठेवलं. त्यांच्याजवळ 140 धाडी त्यांच्या घरावर झाल्या. त्याच्यामध्ये त्यांची एक महिला कर्मचारी जी आहे तिचं अबॉर्शन झालं, कारण की तिच्या कनपट्टीवर AK-47 ठेवली सीआरपीएफच्या याच्यानी. या सगळ्या गोष्टी समोर आहे. आणि आतापर्यंत त्यांनी फक्त 1 करोड काहीतरी लाख जे आहे ते दाखवले की याच्या काही अॅनोमलीज आहे. त्यामुळे सातत्याने खोटं बोलायचं, सरकारमध्ये असताना तुमच्या सगळ्या एजन्सीजनी चौकशी केली असताना सातत्यानं खोटं बोलायचं, याच्यावर काहीतरी उपाययोजना अनिल देशमुख जे आहे ते करतीलच, ते काही सोडणार आहे यांना असं काही नाही आहे. पण अपप्रचार करत राहणे, खोटं बोलत राहणे आणि स्वतःजवळ सांगायला काही नसणे, हा जो एक मुद्दा आहे हा सर्व स्पष्ट मुद्दा आहे. संपूर्ण भारताच्या स्तरावर यांचं बऱ्याच ठिकाणी सरकार आहे. 70 पेक्षा जास्त पेपर लीक झालेले आहे, 70 पेक्षा जास्त पेपर लीक. आणि आज तरुणांना परीक्षा कधी घ्यायची, कधी होणार नाही होणार ही चिंता असते. आता 2 परीक्षा एकत्र आल्या एकाच दिवशी, त्याच्यावर अतुलजी त्या परीक्षेचा मुद्दा आहेच, पण आता ऐका विद्यार्थ्यांसोबत अन्याय करू नका तुम्ही, महाराष्ट्राच्या युवकांसोबत. मला फक्त 10 सेकंद द्या. त्या मुलांची परीक्षा कधी होणार? राग काढतात हे लोक, हे सरकार नवीन युवकांवर. यांची परीक्षा कधी होणार? रद्द केली परीक्षा प्रेशरमध्ये येऊन पोरांनी आंदोलन केलं तर, पण पुढे कधी होणार सांगितलं नाही. त्याच कर्नाटक सरकारने परीक्षा हे होत आहे, ओव्हरलॅप होते आहे. 2 दिवसात परीक्षा ठेवली, सार्वजनिक सुट्टी शाळांना जाहीर केली आणि 2 दिवसात मंगळवारी परीक्षा ठेवली. इथे अजून एमपीएससी जाहीर केलं नाही की कधी परीक्षा होणार. अतुल लंडेंचं वैशिष्ट्य आहे. नाही महाराष्ट्रासमोर प्रश्न ठेवले पाहिजे केशवजी. तुमच्या आमचे लहान भाऊ ठेवायचे, पण अत्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मुद्दा योग्य आहे, पण त्याच वेळी आता महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे विधानसभेच्या परीक्षेचा. आणि त्या विधानसभेच्या परीक्षेला दोन्ही पक्षांकडून किंबहुना दोन्ही आघाड्यांकडून अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर आलेला नाहीये. धन्यवाद तुमचे दोघांचेही, अतुल लोंढे आणि केशव उपाध्ये. मंडळी, महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या रस्सीखेचीबाबत आम्ही आपल्याला एक प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नावर महाराष्ट्राने दिलेला कौल पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरवर. महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिल्यास फायदा होणार की नुकसान, हा आपला प्रश्न होता. एकूण मतं आलीत 78,000 आणि फायदा होईल 70% लोकांनी त्या बाजूनं मतदान केलंय आणि 30% म्हणतायत की नुकसान होईल जर महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला. महाविकास आघाडीनं एकूण मतं 3,000, फायदा होईल असं 68% म्हणतायत आणि नुकसान होईल असं 32% म्हणतायत. हा पोल आहे, हा इंस्टाग्रामचा पोल आहे. आपण पाहूया फेसबुकचे जे वापरकर्ते ते नेमकं काय म्हणतात या प्रश्नावर. 53% मंडळी म्हणतायत फायदा होईल आणि 47% मंडळी म्हणतायत नुकसान होईल. एकूण मतदान जे झालं होतं ते 2,500. आपण पाहतोय एक्सवर या प्रश्नावर काय कौल आलाय. 61% मंडळी म्हणतायत फायदा होईल आणि 39% मंडळी म्हणतायत नुकसान होईल. मंडळी, महायुती असो की महाविकास आघाडी, मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि जागा वाटपावरून मतभेद हे ठरलेलेच आहेत. पण सत्तेचं लोणी चाखण्यासाठी इच्छा असो वा नसो सगळेच पक्ष तडजोड करतायत, एकमेकांशी जुळवून घेत आहेत. आता पुन्हा एकदा देव, दैवत आणि जात धर्मावरून कोंडीत सापडलेल्या सत्ताधाऱ्यांमुळे महाविकास आघाडीला नव्यानं सत्तेची स्वप्न पडू लागली आहेत. स्वतः उद्धव ठाकरेंनी थेट नव्हे पण आपल्या मनातील मुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा तर व्यक्त केली आहे आणि ती अनेकदा संजय राऊतांच्या तोंडून वधवूनही घेतली आहे. काँग्रेसनं त्याला शक्य तितक्या सभ्य भाषेत अनेकदा विरोध केलाय. इतके दिवस भूमिका गुलदस्त्यात ठेवणाऱ्या शरद पवारांनी देखील आज पहिल्यांदा ठाकरे आणि राऊतांच्या मागणीला सभ्य भाषेत केराची टोपलीच दाखवली. अतिशय महत्वाकांक्षी असलेल्या या 3 पक्षांमध्ये बुद्धिबळाचा डाव सुरू झालाय. आत्ता कुठे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची पहिली फेरी तर उद्धव ठाकरेंच्या विरोधात गेली आहे. पुढे काय होतं त्याकडे आपलं लक्ष असेल.
आता महायुतीत कुठे काय ताणतणाव सुरू आहेत ते आपण पाहणार आहोत आणि त्याची आजची सुरुवात अर्थातच अजितदादांपासून करूया. लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यासाठी आता महायुतीत चढाओढ सुरू झाली आणि या कामात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शिवसेना म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि भाजपवर कुरघोडी केली आहे असं म्हणण्याचं कारण राष्ट्रवादीनं लाडकी बहीण योजनेची नवी जाहिरात प्रसिद्ध केली आहे आणि या अतिशय भावनिक जाहिरातीत ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसतात ना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसतात, ते फक्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. योजनेच्या नावात सुद्धा अजितदादांची लाडकी बहीण योजना असा उल्लेख करण्यात आलाय आणि यावरून शिंदेंच्या शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात येते, मवियाकडून टीका केली जाते तर पक्षाच्या चौकटीत बसून योजनेचा प्रचार केला जातोय अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ते सगळे क्रेडिटचा प्रश्न आहे. सरकारचे पैसे, आमच्या टॅक्समधनं गेलेले पैसे, कधी ह्याच्या नावावर तर त्याच्या नावावर. कधी ती घोषणा आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ती उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नाही. त्यांच्यात काय ते मी केलं तू केलं तू केलं मी केलं मी केलं तू केलं तू केलं मी केलं हेच चालू आहे. ही योजना कुणाच्या नावाने? मुख्यमंत्र्यांच्या नावाने. ज्या वेळेस पक्ष म्हणून तिन्ही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करतात, प्रत्येक योजनेला पक्षाच्या बाजूने वेगवेगळ्या चौकटीमध्ये बसून त्या ठिकाणी प्रचार केला जातो. पण हा विषय महायुतीचाच भाग आहे आणि ही योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही मुख्यमंत्र्यांच्याच नावाने. आणि याच विषयावर आम्ही विचारला होता आजचा दुसरा प्रश्न, तो पाहूयात पोल सेंटरवर. आजचा दुसरा प्रश्न काय होता? राष्ट्रवादीच्या लाडकी बहीण जाहिरातीतून शिंदे फडणवीस गायब, महायुतीतल्या अजित पवारांना जास्त फायदा होईल का? यावरती पर्याय होते 2, होय की नाही. मंडळी, भाजप आणि नाराजी म्हटलं की जी नावं आठवतात त्यात पंकजा मुंडे यांचं नाव आघाडीवर असतं. सध्या त्यांच्यावर पुण्यातल्या कोथरूड, वडगाव, शेरी, शिवाजीनगर आणि बारामतीतील खडकवासला या 4 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे आणि त्याचा आढावा घेण्यासाठीच त्या पुणे दौऱ्यावर आहेत. तिथे आज वडगाव शेरी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोरच महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार केली. सध्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे इथले आमदार आहेत, मात्र ही जागा भाजपला सुटली नाही तर राष्ट्रवादीचं काम करणार नाही असा इशाराही पंकजा मुंडेंसमोरच भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला. आपण सर्वांनी जर आपण एक पत्रजी दिले भारतीय मतदारसंघाची साई केले तर आपण सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की आपण आपल्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं जर आपल्याला उमेदवार भेटला नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून, पदाधिकारी म्हणून आम्ही एनसीपी कार्यकर्ते गटाचं काम आम्ही करणार नाही. हे जर सगळ्यांना मान्य आहे तर सगळ्यांनी हात याची विनंती आहे. आणि हे सगळं घडल्यानंतर साहजिकच आमदार पंकजा मुंडे यांच्यावर कार्यकर्त्यांची समजूत घालण्याची वेळ आली. मजबूतीनं काम करण्याची गरज अधोरेखित केली त्यांनी. युतीत काम करताना येणाऱ्या अडचणीही सांगितल्या. हे सांगताना एक प्रकारे आपल्या मनातली व्यथाच पंकजाताईंनी बोलून दाखवली. लाभ मिळाला नाही म्हणून कार्यकर्ता नाराज होत नाही तर सन्मान न मिळाल्याने नाराज होतो हे सांगायला त्या विसरल्या नाही. पक्षाकडून लाभ नाही झाला म्हणून नाराज होत नाही, पक्षाकडून सन्मान नाही मिळाला तर नाराज होतो. लाभार्थी नाहीच आहे भाजपच्या मुळात कार्यकर्ते. आणि आता जी महायुती झाली आहे ती आम्ही वेगळी आहे, खूप वेगळा अनुभव आहे. कारण शेवटी जेव्हा आपण वेगवेगळे अनुभव घेत असतो तेव्हा नवे अनुभव येतच असतात. आता शिवसेना कुठली, शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, आपल्याला जे आयुष्यभर ज्यांना आपण विरोधात मांडलं ते राष्ट्रवादी ते एक गट कुठला आपल्या बरोबर आहे. पण कसं आहे की सत्ता प्रस्थापित करण्यासाठी करावे लागतात, काही गणित बांधावे लागतात, जे वरचे त्यांनी बांधले असावे. आपण नाराज होतोय, आपण म्हणतोय अरे असं झालं, आम्ही हे विरोधात आहे. नॅचरल आहे, नाराजी चुकीची नाही. आम्हाला विचारलं जात नाही, आमच्या सरकारपणाने आमचं म्हणणं हेही सगळं नैसर्गिक आहे. पण तुम्ही विचार करा, प्रधानमंत्री मोदीजी स्वतः भारतामध्ये आमच्या महाराष्ट्राच्या बैठकीमध्ये जे बोलले त्याच्यानंतर 3 दिवसांनी जर युती झाली त्या एवढ्या मोठ्या माणसाने सुद्धा काही विषय हाताळले असतील.
मंडळी, महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादीत जागांचा तिढा वाढत जाणार आणि त्याची झलक इंदापूर, कागल आणि पुरंदरमध्ये पाहायला मिळते. कागलने यात आघाडी घेतली आहे. तिथे महायुतीत राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांना जागा सुटणार हे जवळपास निश्चित झालं आणि भाजपकडून जोरदार तयारीत असणारे समर्जित खाडगे अस्वस्थ झाले. अखेर काल त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता तिथे दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने असतील. ज्यांच्यामुळे भाजपला आपला मोहरा गमवावा लागला त्या मुश्रीफांनी अल्पसंख्याक कार्ड आता समोर उभं केलं आणि त्याला मवियानं देखील जोरदार उत्तर दिले. पवारसाहेब हे माझे नेते आहेत, अजूनही माझ्या ते आदरस्थानी आहेत. परंतु मला हे समजत नाही की पवारसाहेब, आता इतकी आम्ही माणसं 45 आमदार गेलो, परंतु पवारसाहेब आणि जयंत पाटील हे माझ्याच मागं, माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याकांच्या मागं का लागले आहेत आणि इतका सातका प्रयत्न का करतायत, त्याचं कोडं मला जास्त आहे. शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही, परंतु पवार साहब से मेरा बैर नहीं, समर्जित आप तुम्हारी खैर नहीं. मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना जातीवादचा आरोप करताय. हे महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही. पुरोगामी विचाराची चळवळ तुम्हाला माफ करणार नाही. आणि आजच्या माध्यमातून तुम्हाला समर्जी घाडगेला काय बोलायचे तुम्ही बोला, पण शरदचंद्र पवार साहेबांना जे जातीवादचा तुम्ही आरोप केलाय त्याची तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे. मंडळी, महायुतीत जागा वाटपावरून फक्त भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद नाहीये, तर भाजप विरुद्ध शिवसेना असा सुद्धा आहे. पुरंदर हवेलीच्या जागेवर शिवसेनेच्या विजय बापू शिवतारे यांचा दावा मानला जातो. ते तिथून 2 वेळा आमदारही होते आणि गेल्या वेळी काँग्रेसकडून पराभूत झाले होते. शिवतारे आणि अजित पवारांचं सख्य आपल्याला लोकसभेच्या वेळीही पाहायला मिळालं होतं. आता ही जागा भाजपला सुटावी अशी मागणी माजी आमदार अशोक टेकवडे यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. जागा मागण्याचा हक्क सर्वांना आहे अशी सावध आणि समजूतदार भूमिका विजय बापूंनी सध्या तरी घेतली आहे. सामान्य माणसांच्या मध्ये नैराश्य निर्माण झाले की हे विकासाचे केंद्रभूत असणारे प्रश्न गेले 10 वर्षापासून त्या ठिकाणी सुटलेले नाहीयेत. जर हे प्रश्न सुटायचे असतील तर नक्कीच त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार पाहिजे, कारण भारतीय जनता पक्षाचा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर केंद्राचा निधी हा त्या ठिकाणी मिळू शकेल. ह्या सगळ्या गोष्टीला आता केंद्राचे पैसे लागणार आहेत, राज्य शासनाचा त्याच्यामध्ये मदत लागणार आहे. राज्य शासन कसल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पुन्हा भारतीय जनता पक्षाचंच मुख्यमंत्री त्या ठिकाणी होणार असल्यामुळं आपण सगळ्या जनतेची मागणी ही निर्माण झालेली आहे की भारतीय जनता पक्षाचा आमदार झाल्यानंतर हे सगळे प्रश्न आपले सुटतील आणि आपण जे काही अडचणीत आहोत ते आपली अडचण दूर होईल. तुम्ही कुणाच्या मागणीवरून तुम्ही हे करता? हे बघा, मागण्याचा हक्क सगळ्यांना आहे. जो माणूस सोशल वर्क 40 वर्ष करतोय ना, त्या माणसाला वाटते मला संधी मिळाली. निर्णय कोण घेणार आहे? भाजपचे देवेंद्र फडणवीस, सेनेचे एकनाथ शिंदे, अजितदादा गटाचे अजितदादा, हे निर्णय घेणारे लोक आहेत. मागणी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षाकडून होणार आहे. हे कॉमन फिनोमिना आहे ना, त्याच्यामुळे मागणी केली म्हणून काय चूक झाला असं काही नाही. महायुती ठरवेल. उद्या जर महायुतीने दुसऱ्या कोणाला तिकीट दिलं, महायुतीचं काम मी करेन. मंडळी, लाडकी बहीण योजनेचा सर्वात आक्रमक प्रचार हे अजितदादा करताना दिसत आहे आणि त्याच विषयावर विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा प्रश्न होता, राष्ट्रवादीच्या लाडकी बहीण जाहिरातीतून शिंदे फडणवीस गायब, महायुतीतल्या अजित पवारांना जास्त फायदा होईल का? होय आणि नाही असे 2 पर्याय होते. एक्सवर काय म्हणतात उज्ज्वल कुमार भारतीय, लाडक्या बहिणी रुपये घेतील पण मत कुणाला देतील याची शाश्वती नाही. लाडकी बहिणी योजनेचा कुणालाच फायदा होणार नाही असं म्हणतायत समीर शेख. महायुतीला लाडक्या बहिणीचा फायदा नाही होणार असं सांगतायत किशोर सुंदेच्या. अजित पवारांना फायदा नाही होणार असं म्हणतायत प्रदीप राऊत. महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नावर महाराष्ट्राने दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया पोल सेंटरवर. राष्ट्रवादीच्या लाडकी बहीण जाहिरातीतून शिंदे फडणवीस गायब, महायुतीतल्या अजित पवारांना जास्त फायदा होईल का या प्रश्नावर युट्यूबवर एकूण मतं आली 61,000 आणि त्यातला होय उत्तर दिलंय 36% वापरकर्त्यांनी आणि 64% वापरकर्त्यांनी उत्तर दिलंय नाही.
इंस्टाग्रामवर एकूण मतं आली 1,500 आणि त्यापैकी होय असं उत्तर दिलंय 74% वापरकर्त्यांनी आणि 26% वापरकर्त्यांनी नाही असं उत्तर दिलं. फेसबुकवरचा पोल आपण पाहतोय. 36% उत्तर होय असं दिलंय आणि 64% नाही. आणि एक्स वर आपण पोल पाहतोय. 36% मंडळींनी उत्तर दिलंय होय आणि 64% मंडळींनी उत्तर दिलंय नाही. मंडळी, जनसन्मान यात्रेतील आक्रमक प्रचार असो की लाडकी बहीण योजनेचा प्रसार, अजितदादांनी जोरदार आघाडी घेतली आहे. सरकार महायुतीचं असलं तरी गेले काही दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका बाजूला आणि अजित पवार पूर्णपणे दुसऱ्या बाजूला असं चित्र दिसतंय. राजकोट किल्ल्यावरच्या पुतळा दुर्घटनेतही अजितदादांनी सर्वात आधी महाराष्ट्राची माफी मागितली आणि आपलं वेगळेपण दाखवून दिलं. लोकसभेतल्या निकालांमुळे सेना भाजपचा मतदार आणि आपला मतदार वेगळा याची जाणीव राष्ट्रवादीला कदाचित झालेली असू शकते आणि त्यामुळेच राष्ट्रवादीचे नेते हे अल्पसंख्याक समाजाबाबत सेना भाजपपासून अंतर राखताना वेगळी भूमिका घेताना दिसले. घटनाक्रम पाहता अजितदादा वेगळी वाट चोखाळण्याचा विचार करतायत अशी चर्चा सुद्धा आहे. तिन्ही नेते याबाबत स्पष्टपणे बोलणं टाळतायत. मात्र पडद्यामागे काहीतरी मोठी रणनीती ठरते का असा प्रश्न मात्र ठरायला आता भरपूर वाव आहे. या बातमीसोबतच आपण 0 ओव्हरमध्ये आज तरी इथेच थांबूया, पण उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूया. त्यासाठी पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.